बातमी गडचिरोलीमधून गडचिरोलीमधील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। सुपीक जमीन वाचवण्यासाठी इथले शेतकरी आक्रमक झालेले आहेत। जमिनी MIDC आणि इतर ठिकाणी देऊ नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे। शेतकरी आक्रमकपणे समोर आलेले आहेत। ठिय्या आंदोलन केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये MIDC आणि विमानतळ प्रकल्पाविरोधात या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस। प्रत्येक कुटुंब आपल्या लहानच्या मुलाबाळाला घेऊन इथे आलेला आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी म्हातारे असतील, जवान असतील, बाल्यावस्थेतील असेल, हे पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात। कालचा पूर्ण दिवस या ठिकाणी गेला। प्रशासनाने काल दखल घेतली आणि काही हरकती आहेत का या संदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी यांना मागणी दिली होती की हरकती असेल तर सांगा। मात्र त्या हरकती नसल्याने आणि जी माहिती ते झुंगारून लावल्यामुळे यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी जैसे ते आहे। आम्ही विठ्ठलपूरवरून कालपासून इथं येऊन आहोत। कशासाठी येऊन आहोत? उपास मार करून उन्हात तानात घाम गाडून इथं बसलो नाहोत। कशासाठी बसलो नाहोत? आमची जमीन इतकी सुंदर आहे। आम्ही सगळं भाजीपाला सगळं आम्हाला कापूस, धान, मिरची सर्वांपासून आम्हाला आमच्या शेतीमुळे सगळं आम्हाला वलीत जमीन आहे, कोरडवाहू आहे। आम्हाला सगळं उत्पन्न आम्हाला कोणताही न घेता आम्हाला सगळं आमच्या जमिनीमध्ये पिकवू शकतो ना, आम्ही खाऊ शकतो। म्हणून आमची जमीन आम्हाला द्यायची नाही। पुन्हा दुसरा दिवस आमचा ठिय्या आंदोलनाचा सुरू झालेला आहे सकाळपासून। आज पुन्हा काही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रशासनाकडून आम्ही पुन्हा जेवढे दिवस आम्हाला मिळेल ठोस उत्तर मिळेल तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू। एकही शेतकरी ही जागा सोडणार नाही आणि जमीन आम्ही कधीच देणार नाही। हा आमचा ठाम मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत या मुद्द्यावर की जमीन कधीच देणार नाही। या ठिकाणी जे काही गडचिरोली जिल्ह्यामध्ये भेंडाळा एरियामधल्या शेतकरी असेल किंवा गुरवडा आणि या भागातला शिरपूर या भागातला जो विमानतळाचा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आहे, या भागातले शेतकरी आहेत, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला शेती द्यायची नाही। कारण या देशामधला जो काही अनुभव आपण पाहता, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करून काही उद्योग उभारण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणचा उद्योग मोठा झालेला आहे, उद्योगपती श्रीमंत झालेला आहे, पण तिचा जो भूमी जो माणूस आहे, जो शेतकरी आहे, तो मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। त्याच्या ही गोष्ट आज या देशातल्या आणि आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला समजली आहे। ओम प्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। आम्ही विठ्ठलपूरवरून कालपासून इथं येऊन आहोत। कशासाठी येऊन आहोत? उपास मार करून उन्हात तानात घाम गाडून इथं बसलो नाहोत। कशासाठी बसलो नाहोत? आमची जमीन इतकी सुंदर आहे। आम्ही सगळं भाजीपाला सगळं आम्हाला कापूस, धान, मिरची सर्वांपासून आम्हाला आमच्या शेतीमुळे सगळं आम्हाला वलीत जमीन आहे, कोरडवाहू आहे। आम्हाला सगळं उत्पन्न आम्हाला कोणताही न घेता आम्हाला सगळं आमच्या जमिनीमध्ये पिकवू शकतो ना, आम्ही खाऊ शकतो। म्हणून आमची जमीन आम्हाला द्यायची नाही। पुन्हा दुसरा दिवस आमचा ठिय्या आंदोलनाचा सुरू झालेला आहे सकाळपासून। आज पुन्हा काही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रशासन